सो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अ चॅनल. आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट येत आहेत आणि त्याची तयारी प्रत्येकजण करायला लागलं आहे. आणि मेन सांगायचं तर ह्या गेस्टसाठी सगळ्यात उत्सुक हे लक्षात आहेत, कारण खूप त्यांचं कधीपासून चाललेलं होतं की नाही, मी अजून तुम्हाला सांगितलं नाही आहे, त्याच्यामुळे मी अजून नाव घेत नाही त्या गोष्टीचं. तुम्ही थोडंसं अजून तुम्हाला तात्काळ ठेवतो त्या गोष्टीसाठी. आणि जी काय आपण तयारी केली आहे त्या गेस्टसाठीची, सो ती आधी तुम्हाला दाखवतो. ती दाखवताना तुम्हाला लक्षात येईलच की मी कशाबद्दल बोलतो आहे. जे आजोला पहिल्यापासून फॉलो करतात किंवा ज्यांना आजोबद्दल माहिती आहे त्यांना या गोष्टीबद्दल नक्कीच माहिती असेल की मी काय काय म्हणतोय. ओ लक्षा का, आलो आलो, एक मिनिट, आलो. लक्षकांना पण उत्सुकता आहे, ते सतत आता प्रत्येकाला आवाज देत बसलेत. त्यांना माहिती नाही आहे मी आज व्हिडिओ सुरू केला आहे. आता पहिले मी त्यांचं इंटरव्ह्यू घेतो. इंटरव्ह्यू म्हणजे त्यांनी काय काय तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवतो. ते स्वतः सांगतील, कारण मला काही त्याच्यातलं सांगता येणार नाही. चला जाऊया लक्षकांकडे. नाही, आत्ता मी सुरुवात करतोय पहिले मठापासून. आधी दर्शन घेऊया, दिवसाची सुरुवात करूया आणि मग आपण जाऊया लक्षकांकडे. लेट्स गो. मला वाटतं लक्षकांची अजून रूम वगैरे साफसफाई चालली आहे, त्याच्यामुळे आपण आधी आईने काय तयारी केली आहे ते तिला विचारूया. त्यांच्या तयारी कुठपर्यंत आलेत. आई आणि मावशी आहे खाली, बाबा गेलेत सगळं सामान आणायला. तर ते आल्यानंतर त्यांनी सुद्धा काय आणले ते तुम्हाला दाखवतो. जाऊया आपण आधी आईकडे जाऊ, मग लक्षकांकडे येऊया. लक्षकांची कामं तोपर्यंत आटपतील. से मनी हाय हाय, गुड मॉर्निंग. तुझे बाबू कुठे गेले. आई, आपल्याकडे आज जे पाहुणे येत आहेत त्याच्यासाठी काय काय तयारी केली आहे ते सांग. मी अजून नाव नाही सांगितलं आहे. त्याच्यासाठी तुझ्या चवीची स्पेशल वांगी बटाटा भाजी आहे, गोडं वरण आहे, पालाभाजी आहे आणि हे खास त्यांना तिखट आवडतं म्हणून तिखटाचं मिरचीचा एक नवीन प्रकार करते. तोंडी लावायचं आहे. मठ्ठा आहे, मठ्ठा, श्रीखंड आहे, चपात्या त्यांना आवडतील. जे मेन गेस्ट येणार आहे ते सगळे खातात का? मेन गेस्ट आहे त्याच्यातला त्यांचा जो मुलगा आहे तो माळकरी आहे. आता तो बरोबर आहे का माहिती नाही आहे, पण तो माळकरी आहे. आणि काय ग ताई अजून आपण केलंय, अजून श्रीखंड हे ते सगळी आमची तयारी एकदम छान छान झालेली आहे. आणि आम्ही वाट बघतोय, काय तर सांगितलं नाही आहे म्हणून, नाही तर खूप उत्सुकता आहे. ते नाव न घेता तुम्ही सांगू शकता. आई ग माझी ग लक्ष्मी ये 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 असं आहे. आई ग माझी ग लक्ष्मी ये ये ये. आणि हां, लक्ष्मण भाऊ तर खूप खुशीत आहेत. सगळेच जण आपण, बाबांची पण इच्छा होती खूप, ती आज सद्गुरु कृपेने आपली पूर्ण होत आहे. आमच्याकडे परत द्या. हा सस्पेन्स इथपर्यंतच राहू दे. आज नेहमीपेक्षाही आम्ही जरा लवकर उठलो, कारण काय एक आता ते सिक्रेट ते लौकिक नंतर सांगेलच, पण एवढे महत्त्वाचे आणि आनंद देणारे गेस्ट आमच्याकडे येणार आहेत. त्याच्यामुळे 8 दिवस थांबले. खरं तर मी डोळ्याचं ऑपरेशन करायला आले होते, पण लेन्स न आल्यामुळे थांबावं लागलं. आणि ते गेस्ट पण येणार आहेत, तर त्यांच्या स्वागतासाठी थांबायला पाहिजे म्हणून
जो थांबण्याचा इन्सिडेंट होता हो. तो पण काय नियोजनाचा नाही, म्हणजे तू निघालीस त्या दिवशी हा ते तर एकदम आणि एका सेकंदाच्या फरकाने माझंही ऐकायला ठरलं. हो हो म्हणून ते म्हणजे गोमातेने ते हा, म्हणजे त्या हो त्या पाहुण्यांनीच थांबून घेतलं किंवा स्वामींची एक आपल्यावर कृपा असेल किंवा स्वामींचं एक नियोजनच असतं आपल्यासाठी, हे ह्या अनुभवावरनं कळलं. खरं तर मी डोळे दाखवल्यानंतर वैभववाडीला निघणार होते. 2 गाड्या आमच्या तयार होत्या. एक पाहुण्यांना बघायला जाण्यासाठी गाडी होती आणि एक माझ्या घरी जाण्यासाठी होती. पण झालं काय की मला असं वाटलं चला त्या पाहुण्यांना आधी आपण भेटून येऊ, म्हणून ह्या गाडीतून उतरले आणि त्या गाडीत बसले. कारण हे स्वामींचं एक नियोजनच असतं आणि त्यांच्या नियोजनाबद्दल आपण काय बोलणार. आपल्याला खरंच पुढचं काय होणार आहे आपल्याला कधीच कळत नसतं. आणि हा आम्हाला मिळालेला एकदम मोठा अनुभव आहे स्वामींचा, की त्यांचं नियोजन हे नेहमी महत्त्वाचंच असतं आपल्यासाठी. तर ते पाहुणे आज आमच्या इकडे येणार आहेत मठामध्ये. तर तो उत्साह आनंद वेगळाच आहे जरा. त्यामुळे नेहमीपेक्षाही आम्ही लवकर उठलो आणि सगळ्यात आधी म्हणजे जे गोड पदार्थ करायचे होते ते करून घेतले. नंतर आमचा वेळेवर नाश्ता केला. पाहुणे नाही राहणार आहेत, हो पाहुणे समोर आम्ही त्यांच्या समोर. हो त्या पाहुण्यांमध्ये खरोखर ती गोष्ट वेगळीच आहे. तेही स्वामींचंच नियोजन एक आहे म्हणायला पाहिजे. आणि आमची पण खूप इच्छा होती की त्या पाहुण्यांनी इथे यावं आणि इथेच राहावं कायमचं, ही आमची पण इच्छा होती. तर स्वामींनी ती आमची इच्छा आज पूर्ण केलेलीच आहे. आणि लौकिक नंतर सांगेलच ते कुठचे पाहुणे आहेत आणि ते कुठचे पाहुणे आहेत हे बघितल्यानंतर आमच्यासारखाच तुम्हाला पण खूप आनंद होईल, यात शंकाच नाही. हे आत्ता झालं मावशी आणि आईचं. आता आपण जाऊया लक्षाकांकडे. आणि लक्षाकांकडे गेल्यानंतर तुम्हाला इन डिटेल सगळं कळून जाईल की काय आहे. ते सस्पेन्स राहणारच नाही आता, फक्त बघत राहा. ओ लक्षा का किती वेळ आहे? काय करायचंय? तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. माझा हां माझा इंटरव्ह्यू माहिती पुसली का हे पुसायला इंटरव्ह्यू तुला हात मारले कसे करता? 2 मिनटं या जरा. तुमचं कोण आहे तेवढा? देवळात कोण पण असो, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा. तुम्ही ते काय काय केलंय ते जरा आम्हाला दाखवायचे तुमच्या हे शब्दात. दाखवायचंय काय? चला ते पहिले कचरा बाहेर आणा, तो येऊ दे पूर्ण. कचरा बाहेर नाही काढायला झालं तू बाहेर. आता आपण आधी आलो माईंकडे, कारण लक्ष काका अजून काम करतायत. सो आपण आधी माईंना विचारू त्यांना काय वाटतंय. माई पण आज आता तयार होतील. साधारण आपल्याकडे 2 वाजेपर्यंत येतील ते. असं धरा फक्त बोलताना, बाकी काय नाही. बिनधास्त. तर तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आमच्याकडे पाहुणे येणार आहे, आम्हाला फार आनंद झालेला आहे. तो थोडंसं हात असं वर घे. हां, असं आपण माईकला धरतो ना. हां, बरं. आमच्याकडे पाहुणे येणार आहे, फार आनंदाचं वातावरण आहे. एकदम हर्षानंद झालेला आहे सर्वांना, छान वाटते. आणि कोण येणार? पाहुणे येणार आल्यानंतर चांगलं सुख समृद्धीमध्ये चांगलं वाढू दे, चांगलं आमचं म्हणजे घर भरू दे आणि सर्वांना सुख संपत्ती लाभू दे. बाकी आता आणि आमचं आश्रम घर मोठं फुल भरून जाऊ दे, सगळ्या खोल्या भरू दे. बस. आता लक्षकांची कामं झाली आहेत. आता लक्षका आपल्याशी बोलतील, त्यांना आता वेळ मिळालाय. त्याच्यामुळे आता जाऊया आपण त्यांच्या खऱ्या कामावर, जिथे त्यांनी कालपासून काम केलंय. आणि हे काम दाखवल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल की पाहुणा म्हणजे नक्की कोण आहे. हे आता तुम्हाला सस्पेन्स ओपन होईल. चलो लक्षका सुरू हो जाओ. हा फुलं काढायला पाहिजेत. हां 2-4 फुलं पाहिजेत पाहुण्यांना, आरती करायला लागेल. आता ही साईज अशी केली, आता इथून नेट मारायचे अर्ध्यावर असं. परत तुला गाडी उभी करायची म्हणजे तर तुझ्या इकडून असं नेट येईल. तर नेट आणायला गेलाय, त्याला फोन करायचा आहे. गमेली घेशील तर काठ्यावाली गमेली घे,
हे पसरट गमेली घेऊ नको असं सांगायला पाहिजे होतं. पण ते आता का मी गेलो असतं तर सगळं माझ्या माहितीने मी आणलं असतं, पण मला जायला भेटत नाही. आणि इथं बांधायची मोठी गाय आणि इथं बांधायचा बारका असं केलेलं आहे. हे बघून घ्या. आणि आतमध्ये हे आतमध्ये तिला खायला गव्हाणी केले, याच्यावर ती वाकून खाणार, वासरू ती याच्यात तोंड घालून खाणार. त्याला आता फळी मारायची एक. पण ते छोटं नाही होणार का? म्हणजे त्याचं आत जाईल का तोंड त्याच्यातून? मग याच्यातनं जातं ना. बारकं वासरू ते बरोबर खाते. गाडीचा बैल त्याच्यातनं खायचं. तिला बरोबर झाले. तिला इकडे घेऊन याला तिकडे टाकून ते मोठ्या याच्यात. अशा प्रकारे आमचं सगळं नियोजन झालंय. आणि आता ती गाडी हलवायला लागेल. पाहुणे येतील. पाहुणे म्हणजे आता लक्षाकानी सांगूनच टाकली गाय येते, त्याच्यामुळे आपण गाय घेतोय. म्हणजे गाय घेतली आहे, कराडवरून ती गाय निघाली आहे. तर आज सगळं काल सगळं नियोजन लक्षाकानी बांधायचं वगैरे त्यांचं केलंय, कारण त्यांच्या हौसेचा विषय हा एकदम. ते खायला पाठवलं का ते त्यांना विचारायला लागेल. तर आता आपल्याला आता खायला काय तिच्याकडनं जाऊन पेंडा आणायला लागेल. एक बोजा. बाकीचं त्याचं खाण्यापिण्याचं सामान आणायला बाबा गेलेत. आता ते आल्यानंतर त्यांनी काय काय आणले ते दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे आहे ही व्यक्ती म्हणजे गाय. बाबा पण आले सगळं सामान घेऊन. तर लक्षा का सामान काढतात ते बघूया. सगळं आणले आपण गाईसाठी. काय काय बाय द वे गॅसच्या ऐवजी हे बघा स्टॉक खूप आहे गावाला लाकडांचा. ज्यांना पाहिजे 1 लाकूड गॅसच्या रेटमध्ये 900 रुपयाला देऊ, घेऊन जा. पाहुणे येणार आहेत त्याची तयारी. इकडे जायचं ते हत्ती गवत बघायला. हा तसंच देऊ. हे काम करायला लक्षा का एकदम खुश आहेत. काय आलं आता आलं. हा. हे बंडलच आणायला लागले. बंडला बाकी म्हटलं बोललो ना मोठे ती अशी नाव पसंत जमेल लागतात. कालवण पर्यंत आल्या ते माईनो नाही येते. ते एक बोलले ते जास्वंदीचं ह्याचं काढ. जरा माझा फोन टाकतो तुझ्या खुशीत. अशीच जाऊ दे ना, जाऊ दे फिरेल तिकडे. काय बाहेर नाहीये बिंदास. काय आवड बघितली काय? आपल्याकडे आले.
आता दादा येत जाणार तुला भेटायला. एकदम किती लागणार खुश का? त्याला काय करायचं आता तरी कसं खात करायचं नाही तुम्ही हात काढला का नाही असं कोणतं एकदम तुला असं घालून नाही टॅप मार आता दूध नाही देत. 10-7 महिने 2 महिने ती येतात 2 महिने मे मध्ये येईल वासरू जोडायचं सोडायचं शेडला बांधायचं तिच्या आणि धार काढायचं कोणी बी काढायची कोणी बी काढायची जाते त्याला हात उचलीत नाही काही नाही कुठं बांधायचं थांबा लक्षात द्या आईला ते कुठं बांधायचं आता पाहिजे काय करीत आहे आरती ओळायला चालतंय आजोळी आली तू. ए बाबू आजोळी आली हा. आजोळी आली हा का तू. स्वामी आजोबांकडे आली. तुला आज जायचंय का? घाबरू नको. ते कुठे आहे दुसरं डिश आता घेतली लावायची. खायला पाहिजे त्याचा तुमचं आणलेलं ते टाकणार थोडंसं नंतर ओलं आहे संध्याकाळी शिंगाला लावते बाई लावतील ना. लावा माई तुम्ही शिंगाला. कुठे आहे काय कुठे देते. थंडाला झालं हे घ्या. कोणी माही आहेत. ओ ग बाबू आजोळी आली. दादाला सांग मी आजोळी आले. तुझं पण आजोळे हो ना. सगळ्यांचे आजोळे घ्या फारा. अरे असू दे मी उचलते. असू दे. काय पान खाणार पण नाही खाणार पण कपिला यमी कुठे इथं बांधायचं ह्या जागा गळ्यात जावं गळ्यात नको मूर्तीला बांधा गळ्यात नको जावं गळ्यात नाही राहू दे गळ्याला तुमचं बाद आहे का तुम्हाला दावं जावं घेत यो कारण चहा प्यायला तर माग बघायला लागली धडपडायला लागली कुठे गेलाय म्हणून एमे जरा तेलाचा हात फिरवून हा साधं साधं असं पाणी मांडीवर मारून ये एमे तशी मारते काय नाही मार बीर आहे ना. जाऊ दे ना. इथे राहायचंय आपल्याला हो ना. यमी राहणार ना इकडे. इथे राहणार. गोड खाऊ देणार. यमीला खाऊ देणार. पोरगी अशी झोपलेली पोरगीवरनं पाय टाकून बैल पाणी घेऊन गेला मोठ्या हांड्यातलं पाणी तसंच पाय माग घेतला. यमीला काय आवडतं. गोड आवडतं. गोड द्यायचं. 7-8 लिटर कसं पण देईल कुठे आली. नाही आराम भातू हवा. भातू आणू. भातू देऊ अजून. भातू देऊ तुला आणून. भातू खाणार. भात आवडतो. यमीला काय द्यायचं. हा चपाती खाणार. अन्न जास्त नाही चारात जास्त ना.
चारा खाणार भात आणते शंपा भात ते खुराक असतं त्याच्यात सगळं असतं भात शंपा आता शंपा जागा फक्त जरा चांगल्या शंपा शंपा यमीने खाल्लं यमी गोड असं केलं ना. इथल्या पेंडा आहे ना तो पण एक पुढ्यात टाका. ठेवा आधी माझं चिकन घेऊन ते घाण होईल म्हणजे तिला